असो. हनुमंतराया भरताला परिपूर्ण रामाची कथा सांगू लागलेली आहे की असं त्या ठिकाणी लक्ष्मणाला शक्ती लागली आणि मी म्हणजे तिथं असून काय उपयोग आहे असं हनुमंतरायाच्या मनात संकल्प आलेले आहे. रामाचं वचन आहे रावणाला मारील आणि लंकेचं राज्य विभीषणाला स्थापना करील असं रामाचं वचन आहे. आणि मी जर तिथपर्यंत नाही गेलो तर कसं होणार आहे असं हनुमंतराया भरताला बोलू लागलेलं आहे. माझ्या जीवासाठी 4 वर्ष थांबा म्हणायला आणि माझ्यासाठी प्रभू रामचंद्राला आनंद होणार आहे आणि सगळे जगताच्या ठिकाणी सगळ्याला आनंद होणार आहे. वानराच्या कोठ्यावरती सगळ्यांना उल्हास होणार आहे असं हनुमंतराया भरताला परिपूर्ण रामाची कथा त्या नंदीग्रामाच्या ठिकाणी सांगू लागलेले आहे. नमाज 10 मिनिट द्यायची. असं म्हणजे लक्ष्मणाने काय केलेलं आहे येणारी शक्ती कन्या म्हणून आलेली आहे तिचा अंगीकार लक्ष्मणजीने आपल्या राजाच्या ठिकाणी धारण केला आणि ती शक्ती म्हणजे आपल्या राजाच्या ठिकाणी आणि लक्ष्मणाने आणि घेतलेली आहे म्हणजे शक्ती भेदिता लक्ष्मणा गर्जस्याना दे रावणा रावरी चालिला रघुनंदना धनुष्यबाण सज्जुनी. शक्तीने म्हणजे प्रहार केलेला आहे लक्ष्मणाला आणि राजा रावण गर्जलेला आहे. गर्जल्यानंतर प्रभू रामचंद्राने लक्ष्मणाच्या जवळ आलेले आहेत. धनुष्यबाण हातामध्ये घेतलं आणि रावणाला मारण्यासाठी रावणाकडे चाललेले आहेत असं हनुमंतराया भरताला ही कथा सांगतात. सोडोनिया निर्वाण बाणा तत्पर मारवया रावणा हे रे साधिल विंदाना पाठी देऊना कळाला. प्रभू रामचंद्राने निर्वाणीचा बाण आपल्या धनुष्यावर लावलेला आहे. रावणाचा प्राण घ्यायचा आहे म्हणून प्रभू रामचंद्र आलेले आहेत. रावणाने म्हणजे संधान साधलं आणि रावण म्हणजे पळून गेलेला आहे असं म्हणजे हनुमंतराया भरताला बोलू लागलेले आहेत. ते काय तुम्हाला घेऊ देत नाही घरी. तिथं हाय ना पोरगं. त्याला काय लागतं राजाला माहिती होतं जर प्रभू रामचंद्र आणि पळत लागलो मी तर पळत्याच्या पाठीमागे लागणारे नाही असा म्हणजे भाव जाणला आणि रावण म्हणजे तिथून म्हणजे पळू लागलेला आहे. रामचंद्रांनी पळून गेल्यानंतर विजय झालेले आहे आणि लक्ष्मण मूर्छना येऊन पडलेला आहे. त्याला पाहण्यासाठी प्रभू रामचंद्र लक्ष्मणाच्या जवळ आलेले आहेत अशी भरताला नंदीग्रामाच्या ठिकाणी हनुमंतराया कथा सांगू लागलेली आहे. प्रभू रामचंद्राने आपला कृपेचा हात म्हणजे त्या शक्तीला लावलेला आहे. विषयली केली नाही कारण ब्रह्मदेवाचं वचन मान्य करण्यासाठी प्रभू रामचंद्रांनी तशी ठेवलेली आहे अशी म्हणजे कथा हनुमंतराया आणि भरताला बोलू लागलेली आहे. रामचंद्र ब्राह्मणाचे जे वचन आहे ते परिपूर्ण मान्य करणारे आहे म्हणून बंधू लक्ष्मण आहे त्याच्यासाठी म्हणजे प्रभू रामचंद्र काय करू लागले ब्रह्मदेवाने दिलेली शक्ती आहे तिचा मान राखलेला आहे. रामचंद्राने सुशेनाला बोलवून घेतलेला आहे आणि विचारले की सुशेना काहीतरी उपाय सांग माझ्या बंधू लक्ष्मण आहे याला वाचवण्यासाठी काय करावा असे प्रभू रामचंद्र विचारू लागलेले आहे.
सुशेना सुकृती तू आहेस म्हणले इज्जत झाली. दिव्य औषधी म्हणजे आणण्यासाठी तुम्ही काहीतरी उपाय सांगा जी काय लक्ष्मणाला शक्ती भेद झालेला आहे त्या भेदामध्ये औषध टाकून लक्ष्मणाला उठवण्याचा प्रयत्न करायचा आहे असे प्रभू रामचंद्र सुशेन वैद्याला बोलत आहे सूर्योदय न होता पाहो, आनवलया औषधी समुदाय, मनोनी मजदारी रामराव, महाभाव आई पंडित. भरता जोपर्यंत सूर्याचा उदय होत नाही तोपर्यंत औषधी घेऊन यायचं आहे याच्यासाठी मला रामाने आणि पाठवलेलं आहे असे हनुमानने भरत राजाला सांगू लागलेले आहे मी आगवेन वत्तरा, नवरात्री औषधी नावपत्र कोणी धारा. काढली होती? तेथे नागोपाय उशिरा, मग डोंगर पडला. हे भरता मी म्हणले त्या दुर्गागिरी पर्वतावर गेलेला आहे मला काय औषधी वळखू येणार उशीर लागू लागलेला आहे म्हणून मी म्हणले पर्वत उचलला आणि घेऊन चाललेला आहे असं भरताला परिपूर्ण हनुमंतराया अरे रामाची कथा सांगू लागलेली आहे मार्गी जातात वरान्विता, तव बाण राम नामांकिता. देखोनी आगळेत तव अद्भुत देखिले. म्हणून म्हणजे पूर्णागिरी पर्वताच्या ठिकाणी गेलेला आहे पर्वत घेऊन येऊ लागलो पण तुमचा बाण आलेला आहे राम नाम हा बाण आल्यानंतर मी म्हणजे त्या बाणाच्या मागे नंदीग्रामाच्या ठिकाणी आलेलो आहे आता हनुमंतराया भरत अशी बोलू लागली रामारूपे ब्रह्मले चित्त, बोल बोलिला गवता. ते क्षमा करो रघुनाथ, मर्कट उगत वेग. बाणाच्या वेगाने म्हणजे मी खाली आलेला नंदग्रामाच्या ठिकाणी आणि वेगामध्ये मी बोललेला आहे खरतर हे प्रभू रामचंद्र तुम्ही क्षमा करा असं म्हणजे हनुमंतराया भरतापाशी बोलू लागलेले आहे देखोनी तुझा श्रम अत्यंत झाला विश्राम. माने सरला गमन धर्म, सर्व सम राम सुखा. हे हनुमंतराया बोलले हे भरता तुझा जे आश्रम नंदीग्राम आहे हे बघून खरोखरच आनंद झालेला आहे आणि आनंदाच्या ठिकाणी माझं जे दुःख झालेलं आहे श्रम झाला होता सगळं विसरून गेलेलं आहे असं हनुमंतरायाच्या भरताला बोलू लागलेलं आहे साक्षी सिद्धांत बोलत, तेने लाजिला वेदांत. सरस्वती चित्त भ्रमित, बृहस्पती तेथे त्या वेदांत. नगराच्या ठिकाणी पक्षी आहे पक्षी वेदांत बोलू लागलेले आहेत जी सरस्वती आहे ती सरस्वती स्वतः मध्ये गाऊ लागलेली आहे असं हे नंदीग्राम आहे ते पाहून मला आनंद झालेला आहे असं भरत म्हणले भरताला हनुमंतराय बोलू लागलेले आहे. संडानी सकामस्तर, भरतश्रमी निरंतर. भूते वर्तती एकत्र, निर्मत्सर रामनाम. भरताची नगरी अशी आहे की पंचमहाभूत आहे हे निर्वैर करून म्हणले सगळं सोडून दिलेलं आहे आणि एकत्र वागू लागलेले गाय म्हणले आणि वाघ आहे एकत्र पाणी पिऊ लागले एकत्र बसू लागलेले आहे असा नंदीग्राम आहे असं म्हणले हनुमंतराया आणि सांगू लागलेले आहे. वर्णितो श्रीरामाचे गुण, कपीच नाटवे कपीपणा. हनुमान झाला मूर्छापन्न, देहाचे बाण संसरणा. प्रभू रामचंद्राच्या गुणाचं वर्णन करीत असताना हनुमंतरायाला हे भान विसरले विजय अवस्था झालेली आहे मी हनुमंत आहे हे विसरून गेलेले आहे अशी अवस्था आणि हनुमंतरायाची झालेली आहे देखोनी कपीची अवस्था, भरत संगला चित्त. श्री राम गुण कीर्ती ऐकता, विस्मित चित्त. अशी भरतात हनुमंतरायाची विजयी अवस्था झालेली आहे ते पाहून भरतालाही म्हणले तसंच झालेलं आहे भरतालाही आनंद मुद्रा लागलेली आहे आणि ती समाधी लागली आणि तो सध्या गुरलेला आहे जसं म्हणजे पोटी ऐकून 5 अध्याय ऐकलेले आहेत म्हणून सगळेजण काही जण म्हणले आणि थकले आणि तिथंच गुंतलेले आहेत अशी अवस्था झालेली आहे मन बुद्धी चित्त वृत्ती, अहंकाराची अंतरती. चार्जिंगला? रामी मिळाली आता तुझी फोन ती लावलाय चार्जिंगला. मग ब्रह्मस्फूर्ती. ती नुकसान बघू दे. विसरणा. मन, बुद्धी आणि चित्त आहे रामाच्या ठिकाणी मिलन झालं आणि म्हणून देहाच्या ठिकाणी विसर पडलेला आहे अशी अवस्था भरताची आणि हनुमंतराची झालेली आहे दोघही एकमेकाला विसरले आणि समाधी लागलेली आहे अंगण झाले रोमांचित, वाचा झाली प्रेम सद्गदित. नेत्री आनंदाची सेवत, भरत मूर्छित अंगावर पाहिलेला. शारे आलेले आहेत बुद्धी वाचा सगळी बंद पडलेली आहे आणि अशी मध्ये भरताला मूर्छना आलेली आहे आणि तो भरत लवटलेला आहे
नंदीग्रामाच्या ठिकाणी. उद्या बघू. श्रवणी ऐकतो श्रीरामचंद्र घडत लागली योगमुद्रा विसरला तो निद्रा कृपा रघुवीराची हनुमंतराच्या मुखातून म्हणले प्रभू रामचंद्राची कथा ऐकत असताना भरताचं मन आनंदित झालेलं आहे आणि देहाला विसरला विजयी अवस्था झालेली आहे अशी म्हणले भरताची अवस्था पाहून हनुमंतराने काय हनुमंतराचं महाराज कांदे नाथवे शिवाजी महाराज कांदे झोपले